अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ। तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना। हे प्रिय आत्मा, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, कारण आज मी तुम्हाला एक भेट देण्यासाठी आलो आहे, जी केवळ तुमचे आयुष्य बदलू शकते। तर ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्यांच्या आशीर्वादाने येत्या 3 दिवसात असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। माझ्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे। विश्वास ठेवा, अशक्यही शक्य होणार आहे। स्वामी म्हणतात, माझ्या मुला, आता तू खूप लवकर श्रीमंत होणार आहेस। तू तुझ्या आयुष्यात इतके दुःख सहन केले आहेस की ते सांगणे देखील अशक्य आहे। आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच या आपल्या व्हिडिओला लाईक करा। स्वामी आई तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात असं टाईप करा। स्वामी समर्थांचं नामस्मरण करा। स्वामी म्हणतात, प्रत्येक रात्र सारखी नसते, प्रत्येक गडद अंधाराचा नक्कीच अंत हा असतोच, आणि आता तोच प्रकाश तुमच्या आयुष्यात येणार आहे। माझ्या आशीर्वादाने असे आर्थिक चमत्कार घडणार आहेत जे आजपर्यंत झाले नाहीत। विश्वास ठेवा आणि आपली कामं स्वतःच्या विचाराने करत चला। तुमच्या डोळ्यासमोर सर्व काही बदलू लागेल। आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात गरिबीचा चेहरा पाहिला असेल, पण आता तुम्हाला श्रीमंतीचा चेहराही दिसेल, आणि तुमच्या आजूबाजूचे जे लोक तुमचा नेहमी हेवा करत होते त्यांना तुम्हाला पाहून आणखी हेवा वाटू लागेल। माझ्या मुला, माझे शब्द लक्षपूर्वक ऐक आणि ते तुझ्या जीवनात अंगीकारून घे, कारण फक्त माझे शब्दच तुझ्या आयुष्यातील सर्व मार्ग उघडू शकतात जे आजपर्यंत बंद ठेवले आहेत। स्वामी म्हणतात, तुमचं या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश शेअर करा आणि स्वामी इज ग्रेट असं टाईप करा। भाग्यवंत ठराल। मी तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश वेळेत सापडून देईल, जो तुम्हाला पुढे नेण्यासाठी नेहमीच वाट पाहत असतो। स्वामी म्हणतात, मी जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्हाला भिण्याचे कारण नाही। प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन दिवस असतो, आणि प्रत्येक दिवसानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व नवीन गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। उदाहरणार्थ, जर तुम्ही आज सकाळी उठून एखादी नवीन गोष्ट केली तर ती नवीन गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात बऱ्याच नवीन गोष्टी मदत करत असते, आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी शिकवून जात असतो। त्यामुळे प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात नवीन गोष्टीने करा, नवीन कामाने करा, त्यातूनच तुम्हाला समाधानही भेटेल। जर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही श्रीमंत आणि निरोगी व्हाल। त्याच वेळी तुम्हाला आवडणारे सर्व लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील। माझ्या मुला, विश्वास ठेव, मी आज तुमच्याकडे फक्त तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आलो आहे। वाईट मार्गावर नेणार नाही, अशा कृतींचे भान ठेवूनच कृती करावी। आपण स्वतःला चांगुलपणाच्या मार्गावर न्यायला पाहिजे। आपल्यासाठी नेहमीच चांगले मार्ग हे खुलेच असतात। जर तुम्हाला स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। हो स्वामी आई, मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असं टाईप करा। स्वामी म्हणतात, तुझ्या जुन्या आयुष्यात जे काही चुकले आहे ते विसरून जा आणि येणाऱ्या नवीन काळासाठी स्वतःला बदलायला सुरुवात कर। आज मी तुला किती मोठा खजाना देणार आहे। तुझ्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, तू अशक्य ही शक्य करू शकणार आहेस। तुम्ही आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होत आहात, आणि हे केवळ तुमच्या मनावर नियंत्रण ठेवल्यामुळेच शक्य आहे। त्यामुळे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा। तुमचे मन तुम्हाला तुमच्या गत व्यवसायाकडे किंवा गत परिस्थितीकडे नेऊन जाऊ शकते। जेव्हा तुम्ही माझा आश्रय घ्याल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही। अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला केवळ विनाशाच्या मार्गावर घेऊन जातील। मी दिलेला चमत्कार आता स्वीकारा आणि मी सांगितलेल्या मार्गावर चालत चला।
स्वामी म्हणतात, तुमच्या समोर जी परिस्थिती आहे ती भविष्यात तुमच्यासोबत होणार नाही आणि माझ्यामुळे तुम्ही बदलून जाल. तुमची मुले तुमच्या घरात नेहमी आनंदाने राहतील आणि तुम्ही स्वतःचे प्रत्येक स्वप्न पूर्ण कराल. तुम्ही असे काहीतरी करू शकाल जे पैशाशिवाय शक्य नाही आणि यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःचं मन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. स्वामी आपल्याला उपदेश करत आहेत, सांगत आहेत. आजच्या कलियुगात बहुतेक लोक स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत, परंतु हे कोणालाच समजत नाही. देव नेहमी अशा लोकांना मदत करतो ज्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी असते. लोकांना संकटात पाहून ते स्वतःला बदलतात आणि असे लोक नेहमी माझ्या आशीर्वादास पात्र असतात. मी माझ्या अशा भक्तांना कधीही गरिबीत ठेवत नाही, जे त्यांच्या पैशाने इतरांना मदत करतात. स्वामी म्हणतात, इतरांना मदत करून स्वतःचं सुख वाढवून घ्या. मुलांनो, तुम्हाला आज हे खरं वाटत नसेल, परंतु काही दिवसांनी तुम्हाला हे पटण्यास मदत होईल. तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतका आनंद मिळेल की त्यापेक्षा मोठा आनंद तुम्हाला मिळणार नाही. स्वामी म्हणतात, आज मी तुम्हाला जे पैसे देणार आहे, तुम्ही अशा लोकांना मदत केली पाहिजे जे कोणतेही काम करण्यास सक्षम नाहीत. काम करा. अशा हातपाय अपंगांना मदत करून तुम्हाला माझे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मिळत राहतील. स्वामी म्हणतात, आजच्या काळात तुझे प्रत्येक पाऊल तुला गरिबीकडे न जाता श्रीमंतीकडे घेऊन जाणारे दिशेने असले पाहिजे. पण माझ्या मुला, तू हेही लक्षात ठेव की श्रीमंत झाल्यावर जर तुझ्यात गर्वाचा राक्षस शिरला तर सर्व तुमचे काहीतरी तुमच्याकडून काढून घेतले जाईल. त्यामुळे श्रीमंत झाल्यावर सुद्धा गर्विष्ठ बनू नका. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी नेहमी माझ्या संपत्तीने भरभरून ठेवतो. माझ्या मुला, माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच आहे आणि भविष्यातही असणार आहे. निराश नको होऊस. तुझ्या घराच्या दारात माझ्या येण्याची वाट आहे. स्वामी म्हणतात, तुमचे घर नेहमी स्वच्छ ठेवा. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, मला स्वच्छता खूप आवडते आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. संपत्तीची अनेक कारणे ही लक्ष्मीमुळे असतात आणि लक्ष्मी ही प्रसन्न होण्यासाठी घर स्वच्छ ठेवा. तुला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तू रोज सकाळी उठून माझे काही वेळ ध्यान कर. तुझ्या मनात एवढाच विचार कर की माझ्या स्वामी आईने मला दिलेली संपत्ती बदलत आहे आणि हळूहळू माझे संपूर्ण आयुष्य बदलत आहे. जेव्हा तुम्ही असा विचार करू लागाल तेव्हा तुम्हाला लवकरच माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि स्वतःमध्ये अनेक शक्ती असलेले विश्व तुम्हाला माझ्याकडून हवे ते सर्व मिळेल. आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला तुमचे असंख्य प्रश्न कधी सुटतील हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे स्वामी नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, तुला रोज सकाळी मुखाने हे म्हणायचे आहे की हे लक्ष्मी माता, तू मला आजपर्यंत जे काही दिले आहेस ते माझ्या कल्याणासाठी दिले आहेस. आता मला तुझे अधिक आशीर्वाद दे आणि माझ्या घरी धनाचा वर्षाव कर. मी तुझा भक्त आहे. तू माझी आई आहेस. मला भेटायला ये आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे. माझ्या घरात नेहमी सदैव सुखी आनंदाने घर माझं राहू दे. तुम्ही जेव्हा या गोष्टी रोज बोलता तेव्हा काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल आणि तुमच्या अवतीभोवती असे बदल घडू लागतील जे तुम्ही स्वतःला तोंडाने बोलून बोलावले आहे. म्हणूनच मी माझ्या मुलाला नेहमी सकारात्मक विचार ठेवायला सांगतो. तुमचे मन, आता तुमची आई परत तिच्या निवासस्थानी जात आहे. मी दाखवलेल्या मार्गावर जा आणि तुमचे मन नेहमी सकारात्मक विचारांनी भरलेले ठेवा आणि स्वतःच्या तोंडाने स्वतः सकारात्मक विचार करा. तुमचे मन जेवढे सकारात्मक राहील तेवढं तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल. जेव्हा तुमचे हृदय दुःखाने भरलेले असते आणि डोळे अश्रूंनी भरलेले असतात तेव्हा माझ्याकडे वळा. देव तुमच्या बरोबर आहे आणि देव हा तुमच्या सोबतच असणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवा आणि स्वामींचं ध्यान करा. श्री स्वामी समर्थ.